तर या वर्षीच्या कोकणच्या प्रवासात भरपूर सुंदर गोष्टी आहेत. जसं हा सुंदर डोंगर आणि हा पक्षीराव घाटातून दिसणारा चिपळूण गावाचा सुंदर असा नजारा पण आहे. आणि हे छानसे क्लाउड्स पण किती सुंदर दिसतात. अजून काय या व्हिडिओमध्ये भेटून आहे जोरदार पावसाचा जो आणि हा चिखलाचा रस्ता त्यात तुम्ही कधी पण घसरू शकता. आजी जरा बाजूला जरासच बाजूला. आणि आपली ही स्वीट पण आहे आता. चला तर मग सुरू करूया आपल्या या ब्लॉगला. तर जी एम मित्रांनो म्हणजेच गुड मॉर्निंग, मी तुमचा मित्र बोललाय ब्लॉग. आणि आज आपण चाललो आहे गणपतीसाठी गावी. आपण जाणार आहे मुंबई गोवा हायवेने. गणपती बाप्पा मोरया. तर मी निघालो अंधेरीवरून. मॅप वगैरे पण लावून ठेवले, कारण की म्हणजे मला असं अजून पनवेलपर्यंत मला बाहेर निघायचे रस्ते नीट माहीत नाही पडले. अजून तरी थोडं कन्फ्युजन होतं मला अजून पण. अरे नाही होणार ते, पाण्याने टाईट करायला लागेल. एका हँडलच्या एक हँडल होतं डायरेक्ट. काय बोलू त्याला, म्हणजे फिट झाला नसेल माझ्याकडून चांगला तर जाऊ दे. मग थोडं आम्ही आणि लगेच पावसाला सुरू झालेला. थांबून इकडे जरा रेनकोट वगैरे घालून घेतो, पाऊस आलेला म्हणून. पाऊस बराच वेळ गेला नाही तर मी रेकॉर्डिंग थांबवली. आणि जेव्हा पाऊस सुरू झाला तो डायरेक्ट एक सकाळी जाऊन थांबला आणि सकाळी डायरेक्ट रेकॉर्डिंग सुरू केली. आणि थोडा मागे बसलेलो भाऊ गाडी चालू होता. मी सकाळची जरा नजारा एन्जॉय करत होतो. पिशवीवाले गाड फुल जीव गाड बनवलाय. आणि ते हा ट्रान्झॅक्शन बघा कसा वाटला सांगा. कोइन्सिडेंटनी शूट झालेला काय तुला टाकूया काय तुला. सकाळ सकाळी ना मस्तच वाटत होतं, म्हणजे एकदम असे वातावरण चांगलं गार होतं. थोडंसं पाऊस पडून गेल्यानंतर पण तरी मला कुठे म्हणजे रस्ता एवढा खराब असा वाटला नाहीये. मी बऱ्याच लोकांचे व्हिडिओ बघितले की बोलतायत की म्हणजे नागोठण्याच्या फूटपासून भरपूर असे रस्ते खराब आहेत, खड्डे वगैरे आहेत. पण अजून तरी मला इकडे या रस्त्यात या खड्डे वगैरे दिसत नाही. आम्ही अजून 100 किलोमीटर अंतर पार केलं आहे मुंबईपासून. पण आता बघू शकतो की म्हणजे आता सूर्यदेवाचं दर्शन होतं आपल्याला सकाळ सकाळी. सूर्यदेव आपले लपले आहेत ढगांच्या मागे, पण त्यांचा हा सुंदर प्रकाश ढगांमधून येताना दिसतो आपल्याला. आणि हा आपला दुसरा पार्टनर सोबत आहे आपल्या. असे भरपूर छानसे बंद. हा तर आपण आता येऊन पोचलो आहे इंदापूरला. सकाळी थोडं लवकर पोचल्यामुळे या रस्त्यावर आता गर्दी नाही दिसत आहे जास्त तरी. नाही तर इथे बरीच गर्दी असते थोडी, मार्केट एरिया आहे म्हणून. तर घेतली आता गाडी परत हातामध्ये. जाऊया मस्तच गाडी चालवत हळूया कोकणच्या रस्त्याला मजा घेऊया. मस्त हिरवीगार सिनेरी वगैरे दिसते, मजा येते या रस्त्यावर गाडी चालवायला. काय पण बोलतो जास्त काही दाखवत नाही बसत आहे मी. असं सुंदर सुंदर नजारे दाखवेल, म्हणजे जास्त ब्लॉग पण जसं मोठा नाही होणार. फक्त नजारे दाखवतो एकदम मेन चांगले चांगले जे शॉट आले असतील तेच दाखवतोय मी. हे पूर्ण टाकून द्यायचे. थोडासा रस्ता खराब होता, म्हणजे जास्त नाही 1 मिनिट पण लागला नसेल इकडे हे पार करायला. थोडासा रस्ता खराब होता, काय एवढा फरक नाही पडत रस्त्यामध्ये. म्हणजे असं आता एवढा चांगला रस्ता आहे बाकीचा आणि थोडासा खराब असेल तर कायच फरक पडतो. तर आता बारीक बारीक झालेला पाऊस, म्हणजे जास्त जोरात नव्हता. जास्त जोरात असलाही कसं मी ग्लव्स वगैरे घातले नव्हते ना, तर मग हाताला वगैरे पण पट्टी जोरात लागतात. मला ग्लव्स वगैरे घ्यायचे चांगले. एखादा चांगला ग्लव्स पकडून घेईन लवकरच मी. हवा दाबताय भरपूर. जरा असंच सुटला होता, म्हणजे उलट्या दिशेने वारा होता वाटतं. आणि आपण जात होतो तसं त्या दिशेने, म्हणजे गाडी जरा हवेमुळे फेकली जात होती. याला ना
आहे ना, मागेच आहे ना हा. इथे आता गाडीचा आवाज बघा किती मस्त येतो. भारी वाटतं ना, लाईट बघ दगडावर पडले ते. खरंच खूप मस्त व्हायचं होते. म्हणजे हे तर मी कसं बोलतो, म्हणजे कॅमेरामध्ये जेव्हा शूट करतो मी तेव्हा एवढं चांगलं दिसत नाही, आणि जे डोळ्यांनी स्वतः बघायचा जो एक्सपिरियन्स असतो तो खूप वेगळा असतो. किती पण चांगला म्हणजे मोठे जे कॅमेरे असतात फिल्मिंग शूट करण्याचे ते चांगले कसला खतरनाक वाटतंय एवढा चांगल्या प्रकारे रेकॉर्ड नाही करत होता. वा वा वा, किती सुंदर दृश्य. हा जबरदस्त नजारा बघण्यासाठी तर आपण गावी सुट्टी घेतली. एक नंबर, एक नंबर. परत पावसाने सुरुवात केलेली आहे. प्रत्येक दुसऱ्या मिनिटाला ना म्हणजे असे चांगले नजारे बघायला भेटत होते इकडे. जे ढग जे माउंटेन दिसतात दूरवरती, जे दुकानमध्ये लपलेले आहेत, खूप म्हणजे मजा येत होती बघायला. पण काय सांगू मजा ती. एक्सपिरियन्स करा, एकदा एक्सपिरियन्स करा. त्या पण लेण्या आहेत बघ तिकडे त्या. जबरदस्त सीन, जबरदस्त. एक साइडला फुल ब्लू, एक साइडला फुल ग्रीन, खतरनाक. तर आता आम्ही येऊन पोचलोय महाड सिटीला. आवाज जरा खरखरतोय, म्हणजे कसं बोलू की वायझर पण नाही केलं होतं मी, म्हणून थोडा नॉईस, वाऱ्याचा आवाज नाही, असं खरखर होत आहे ते. इथून थोडा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करतो, म्हणजे जास्त लेंदी पण नाही होणार व्हिडिओ, आणि चांगले सीन पण बघायला मिळतील. जबरदस्त. काय सीन दिसतोय, काय खतरनाक. हा पेट्रोल पंप किती दाखवतो? 1 किलोमीटर आहे.
ऋषभच्या गाडीमध्ये थोडं पेट्रोल पण संपत आलेलं, तर आता थोडासा एक पेट्रोल ब्रेक घेऊया, गाडीत फ्यूल रिफिल करून घेऊया लगेच, आणि 5-10 मिनटं थांबून लगेच निघतो. जास्त वेळ थांबत नाही, गावी पण जायचं आहे. अरे तेच कनेक्ट होईल पुढे रे. हे सिटीमध्ये जायला हा सिटीसाठी आहे, आणि तो डायरेक्ट नॉनस्टॉप जायचं असेल तर तिकडे ट्रॅफिक नाही व्हायला पाहिजे ना काय. काय पेट्रोल वगैरे घेऊन लगेच निघालो, आणि हे समोरच्या डोंगरावर जे लाईट पडलेलं दिसतंय ते किती मस्तच वाटतंय, काय सांगू. आणि परत हा एक सुंदर नजारा जो त्या लेफ्ट साईडच्या माउंटनमध्ये जे फॉग दिसतं आणि पूल वगैरे ते शॅडो आणि लागतो तो खेळ दिसतो, किती मस्त दिसतं हे. जो आधी कशेरी घाटात ना फिरून जायला वेळ लागायचा, तो या कशेरी टनल बनल्यामुळे 5-10 मिनिटातच आपण पार करतो. तर आपण आता येऊन पोचलोय भोसले घाटात. इकडनं या मुंबई गोवा हायवेचं सर्वात सुंदर दृश्य दिसतं म्हणजे चिपळूण गावाचं. डोंगरात ना खाली नदी, आणि जो तो नजारा आहे तो माझा सर्वात फेवरेट आहे या ह्याच्यावरचा. खूप भारी नजारा आहे, मला भरपूर आवडतो, एक नंबर. आणि हा वळण पण लय 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 म्हणजे खतरनाक आहे, खतरनाक. सर्वात आवडता नजारा आहे हा माझा. कदाचित आता नाही दिसत आहे ते, कारण की उलट्या हाईडने येताना ते प्रॉपर दिसतं. थांबायला लागेल जर सिनेरी बघायची असेल तर आपल्याला, पण सध्या तर नको, आपण येताना बघूया परत. आणि हे माझे भाऊ आता थोडे पुढे गेलेत वाटतं, कारण मी कॅमेरा लावायला थोडं मागे थांबलो होतो. कॅमेरा वगैरे लावून घेतला, कारण की मला या जागेचं शूट करायचं होतं चांगलंच. तर म्हणजे असं प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपली गाडी घेऊन गावी जावं, म्हणजे आपल्या गावी जावं, आणि ते पण आपलं गाव कोकण असलं तर अजूनच भारी. कारण की इकडचे जे सौंदर्य, निसर्गरम्य सौंदर्य आहे ते कोणाला नाही आवडत, कोण असेल असं ज्याला आवडत नाही. भारी, भरपूर सुंदर गाव आहे आमचं, यावा सुंदर आमचं कोकण. कोकणाला असंच स्वर्ग म्हणत नाही कोणी, कारण की जे आहे ते असं स्वर्गासारखं, स्वर्गापेक्षा कमी नाही आहे हे कोकण. आणि इकडे तुम्ही भले किती पण आजारी असाल, इकडे एकदा कोकणात या, तुमचे सर्व आजार बरे नाही झाले ना तर बघा, कोकणात येऊन मोठमोठे आजार सर्व नाहीसे होतात. आणि आता 27 किलोमीटर बाकी आहे फक्त, आणि एक चिपळूण गाव येणार आहे. भरपूर चालले आहे सकाळपासून. तिला थोडासा आराम देऊया, आपण पण आराम करूया, खाऊया पिऊया जर असं. एवढा वारा येतोय, कदाचित मला शटर बंद करायला लागेल. शटर बंद केल्यावर आवाज चांगला येईल, वाऱ्याचा आवाज कचकन गायब होईल. किती चाललंय काय माहीत, बघायला लागेल. जर संपली असेल तर कदाचित चेंज करायला लागेल. 2.5 तासाचा बॅटरी बॅकअप देतो तसा कॅमेरा आपला, पण काही त्याहून जास्त वेळ मी शूट केलाय, कारण की निघालो आम्ही सकाळी 3-4च्या आसपास निघालो आम्ही. आणि तेव्हापासून कंटिन्यू शूट नाही करत आहे तसं, तर मी पाऊस होता म्हणून बंद केलेलं. पण आता हे चांगले चांगले नजारे दिसतात, आणि पाऊस पण बंद झालाय, त्यामुळे भरपूर सुंदर सुंदर नजारे जे दिसतात आहे ते सर्व कॅप्चर करून त्यातले बेस्ट ऑफ बेस्ट शॉट तुम्हाला मी दाखवणार आहे. ते बघा, तुम्ही नक्कीच बघा, पूर्ण व्हिडिओ बघा. ही आवडलं तर लाईक करा. बाकी काय, परत आपली डेली लाईफ सुरू होणार आहे. ऑफिस ते घर, घर ते ऑफिस, त्याचे पण ब्लॉग्स लवकरच येतील, छोटे छोटे ब्लॉग्स तुम्हाला आवडतील नक्कीच. कारण की मी काहीतरी वेगळं नाही करणार आहे, जे आहे तेच दाखवणार आहे, फालतूची बडबड आणि गप्पा गोष्टी. आणि VFX इंडस्ट्रीबद्दल थोडं
काही गोष्टी सांगेन तुम्हाला. जर तुम्ही कोणाला यायचं असेल VFX इंडस्ट्रीमध्ये तर कसं चालतं बद्दल याबद्दल पण तुम्हाला सांगू शकतो भरपूर काही. हां, तर येऊन पोचलो आहे संगमेश्वर बोलतो, चिपळूणला येऊन पोचलो आहे. आणि भोसते परशुराम घाटाच्या आधीच माझ्या कॅम्पची बॅटरी डेट झाली, तर मध्ये थांबवू पण शकत नव्हतो मी. तर थोडं मिस झालं. म्हणजे जो मोस्ट सिनिक रस्ता आहे, रस्त्याचा जो मला सर्वात आवडणारा भाग आहे, जो परशुराम घाटावरनं चिपळूण शहर दिसतं जे, ते मिस झालं जरा. म्हणजे शूट नाही आलं. तर येताना बघू, थांबून तिकडे शूट करू, जरा फोटो वगैरे काढू येताना. आता थोडं मिस झालं आहे तर वाईट वाटतं आहे, थोडंसं वाईट वाटतं आहे, पण काय करूया, जाऊ द्या. आणि बंधू हा वाला नजारा बघा किती क्लाउड्स बघा किती सुंदर क्लाउड्स आहेत. आणि हा नजारा बाप रे बाप, डेंजर, खूप सुंदर, खूपच सुंदर असा नजारा परशुराम घाटाचा. चिपळूण जवळ पोचलोय. आणि अजून तरी मला म्हणजे जो रस्ता बोलतायत खराब आहे वगैरे, तो रस्ता अजून पण मला म्हणजे चांगलाच वाटतोय, भरपूर चांगला रस्ता आहे. म्हणजे एवढ्या अजून मुंबई ते चिपळूण पोचलोय, पण जो खराब रस्त्याचा पॅच आहे तो भरपूर कमी आहे. म्हणजे किती सांगू, म्हणजे अजून पण मुंबई ते चिपळूण 100% पकडलात तर त्यातला फक्त 5% बोलायला तर रस्ता खराब आहे, थोडा खराब आहे. तो पण म्हणजे ॲडजस्टेबल आहे, इतका पण काही असा खराब नाही आहे. तेवढा रस्ता तर मुंबईमध्ये पण खराब आहे. आणि त्या 5%मध्ये हा 1% वाढ करतोय. हा एवढा रस्ता 1% वाढ आहे. ते पण मला वाटतं ह्यातले खड्डे वगैरे भरलेत त्यांनी. आणि हीच ती जागा आहे जिकडे गेल्या वर्षी मी आणि रोशन घसरलेलो. जरा पाऊस होता तेव्हा भरपूर, आणि इकडे चिखल साचलेलं, तर घसरून गेलेलो जरासं. पण नशीब होतं आणि देवाची साथ होती, आपल्याला काही झालं नाही. गाडीने पण आपल्याला आवरून घेतलं. आपली गाडी पण खूप हुशार आहे, काही असं असेल तर ती आपल्याला वाचून घेते. भूक तर लागली तशी, पण संगमेश्वर गाठू शकतो मला वाटतंय. बघूया, विचारून यांना काय बोलतात. थांबलो असेल तर थोडं गाडीला पण आराम, तिला बोललो होतो आपण 30 किलोमीटर अजून फक्त, मग तुला आराम कर देऊया. सावर्डेच्या जवळ आलोय. आणि हा मस्त डोंगराळ भाग, उंच उंच डोंगर, सुंदर सुंदर ढग, आकाश, आभाळ, काय काय बोलू शकतो अजून यांना. जे बोलाल ते कमी या सौंदर्याला. जे ऊन त्या डोंगरावर पडतंय, काय चुम्मेश्वरी शॉर्टेज. तर प्लॅनमध्ये थोडासा चेंज आहे. चिपळूणला आम्ही नाही थांबलो, डायरेक्ट आता संगमेश्वरला थांबतो. आणि आपल्या बाबुडीला बोललेलोच की थोडं संगमेश्वरला थांबूया, तुला पण आराम देऊ आपण. पण बाबुडीला आता थोडं जास्त चढायला लागेल, थोडं जास्त वेळ चालावं लागेल, त्यानंतर आपण ब्रेक घेऊ. सॉरी बाबू. जस्ट मागे एक
जस्ट मागे धामणीच्या आधी थोडं एक मंदिर आहे गणपतीचं, स्वयंभू गणपती मंदिर आहे, काय बोलत असेल तर चुकी मला. पण ह्या मंदिराची गोष्ट अशी आहे की जेव्हा मी पहिल्यांदा प्रवास करत होतो या मुंबई गोवा हायवेवरून, मी आणि माझा मित्र रोशन, तर त्यांनी मला असं सांगितलं की या कधी पण येशील ना तर या मंदिरात ना एकदा पाया पडून जा, किंवा जाताना किंवा येताना ना एकदा पाया पडून जा, कारण की या मंदिरात पाया पडल्याने तुमचा कोणत्याच प्रकारचा काही दुखापत होत नाही, किंवा आणि तुमचा प्रवास भरपूर सुखाचा जातो आणि चांगला जातो. तर असं या मंदिराचं वैशिष्ट्य त्याने मला सांगितलेलं आहे. आणि म्हणून मी कधी पण तुम्ही याल तर या गणपती मंदिराच्या एकदा पाया पडून जा. असा 2 मिनटं थांबा, पाया पडा, आरामात विश्रांती घेऊ शकता तुम्ही इकडे. हे असं एक म्हणजे चांगली गोष्ट मला माझ्या मित्रांनी सांगितलेली, ती मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली, म्हणून मी थोडं इथे मुद्दाम कॅमेरा चालू करून तुम्हाला सांगतोय. तर कधी तुम्ही या मुंबई गोवा हायवेवर येत असाल तर नक्की तिकडे थांबा, या मंदिराला भेट द्या. धन्यवाद. आणि हा त्या 10% 11वा आणि 12वा टक्का बोलू शकता तुम्ही. रस्ता खराब आहे. 11%, कारण की एवढा मोठा पॅसेज आहे, ते थोडासा खड्डा असणं चालू शकतं, म्हणजे काय एवढं हे नाही, ॲडजस्टेबल आहे, एकदम ॲडजस्टेबल आहे. आणि या बाजूला हे संगमेश्वर रेल्वे स्टेशन आलेलं आहे. एक कॅमेऱ्याच्या म्हणजे वायझर पूर्ण बंद नाही होत आहे कॅमेरा लावल्यापासून म्हणजे कॅमेरा लावल्यामुळे, त्यामुळे थोडीशी वायझरमधनं हवा ना येत आहे आणि ती बरोबर माझ्या नाकात घुसते. या चिखलात ना जरा गाडी सावकाश आणि सांभाळूनच चालवावी, नको ती घाई करायची नाही या चिखलात. आणि फायनली गाईज, वेलकम टू द संगमेश्वर. आजी जरा बाजूवा, जरासच बाजूवा. तर इथे ना एक संगमेश्वरमध्ये वडापाव आहे आतमधल्या साईडला, तर त्याच्याकडचा वडापाव ना कधी पण खाऊ नका, भरपूर घाण चव लागते. नाव नाही सांगत मी कोण आहे. वेलकम बॅक मित्रांनो. आपण पोचलोय लांज्याला. आता लांज्याहून जस्ट 2-3 मिनिटच पुढे आलोय. आता पोचू म्हणजे अर्ध्या तासाच बाकी आहे. अर्ध्या तासात घरी पोचू. घर आलं आहे आपला घर उणीमध्ये. लांज्यापासून पुढे रोड चांगलाच आहे, तसं मला रोड काय पूर्ण खाली म्हणजे खराब असा काय रोड वाटला नाही काय जास्त. म्हणजे मी जसं यायच्या आधी भरपूर सारे ब्लॉग बघितलेले, त्यात मला दिसलं की खूप खराब असा रस्ता वगैरे दाखवत आहे, पण रस्ता काही जास्त काही खराब नाही आहे. 10% रस्ता, मी आधीपासूनच बोलतोय की 10% रस्ता खराब आहे आणि 10% निम्माच रस्ता खराब आहे. ॲडजस्ट होऊ शकतं, काही प्रश्न नाही. थोडंसं संगमेश्वर सुटल्यानंतर थोडा खराब पॅच भेटतो जास्त आपल्याला, तो पण तुम्ही हातखंबा न टाकता मधून एक भाव नदीचा बायपास मार्ग आहे, तिकडनं आलात तर तुम्हाला काही प्रश्नच नाही पडणार आणि तुमचं थोडं किलोमीटर पण वाचेल. जर तुम्हाला राजापूरपर्यंत यायचं असेल तर कदाचित माईकमध्ये भरपूर असा विंड नॉईस येत असेल, कारण की थोडे वायझर पूर्ण बंद नाही होत आहे.
तर पोचलो आपण गावी. हे आपलं गाव ओणी शहर. हा माझ्या घरी जाण्याचा रस्ता हा असाच खराब होतो. गेल्या वर्षी खराब होता, या वर्षी एवढी झालं ते काही फरक नाही. काय हा दूर. वेलकम टू बॅक होम. व्हिडिओ संपतो इकडेच भेटू पुन्हा अशाच एका छोट्या मोठ्या राईडमध्ये लवकरच. तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा.